नंबर 1 च्या कुस्तीला प्रारंभ. धन्यवाद आहे. चला पंचांनी खाली चालायचं आहे. हो आता सर्वजण स्थानपन्न होती. 1 नंबरची कुस्ती चालू होती. दोन्ही पैलवानला समज दिली जाते. सर समज देतायत. हॅलो नाही 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 हॅलो महारुद्र काळेल हात वरती करा. 6 फुटाच्या वर उंची आहे. 110 किलो वजन आहे. शुभम शिदनाळे हात वरती करा. वजन 120 किलो वजन आहे. 10 किलोचा फरक आहे. उंची 6 फूट आहे. ही कुस्ती आरपारच होणार आहे. कुस्ती सुटणार नाही आहे. दोन्ही खेळाडू वृत्तीनं खेळणार आहेत. मला माहित आहे पैलवान कोणता तक्रार करतो आणि कोणता वाद घालतो. आणि जे सरपंच आहेत नितीन शिंदे हात वरती करायचा आहे. हे प्राध्यापक आहेत. कामगार केसरी आहेत. अनेक नॅशनलच्या स्पर्धेत पंच म्हणून ते काम करतात. सर्वांना सर्वांनी शांततेचं सहकार्य केल्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. सर्वांना विनंती करतो की आपण शांततेनं कुस्ती पाहायची आहे. त्याचबरोबर यूट्यूब ज्ञानेश्वर आसवले आणि युवराज केचे यांनी या कुस्तीचं समालोचन आणि ज्ञानेश्वर आसवले यांनी परदेशामध्ये ही कुस्ती तुम्ही इथं बघताय आणि मोबाईलच्या माध्यमातून परदेशामध्ये किती देश बघतात. 92 देशामध्ये ही कुस्ती पोचली. सरपंच साहेबांनी आयत्या वेळी ज्ञानेश्वर आसवलेंना बोलवून त्यांनी सांगितलं की आमच्या गावच्या कुस्तीचं मैदान आहे ते जगभर पोचलं पाहिजे. हे त्यांनी नियोजन केलेलं आहे. आणि ग्रामस्थांनी गेली अनेक वर्ष कुस्त्या जमिनीवर बसून बघितलेल्या आहेत. सरपंच साहेबांनी घोषणा केलेली आहे पुढील वर्षी यांना गॅलरी केली जाईल. सरपंच साहेब बरोबर आहे ना? बरोबर आहे बरोबर आहे. हा आमच्या नेत्याचं स्वप्न आहे की बोला 6 मीटर व्यासानं हे मैदान मोठं होणार आहे. रेडियस 6 मीटर. नंबर 1 च्या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. केसरे 1 नंबरची कुस्ती चालू झालेली. शुभम शिदनाळे त्याची माहिती द्या ना. 120 किलो वजन चालू वर्षीचा ग्रीको रोमनचा महाराष्ट्र केसरी. जसा फ्री स्टाईलचा महाराष्ट्र केसरी होतो तसं ग्रीको रोमनचं अधिवेशन होतं. 2 महिन्यापूर्वी ग्रीको रोमनचा महाराष्ट्र केसरी झालेला हा शुभम शिदनाळे याच कोल्हापूर जिल्ह्यातला दत्तवाडीचा पैलवान शिरोळ तालुक्यातला. आणि महारुद्र काळे हा इंदापूरचा पैलवान आहे. महारुद्र काळे कुर्डुवाडीला सराव करतो. कुस्ती सम्राट असलम काजीचा पट्टा आहे. तर शुभम शिदनाळे शिवरामदादा तालमीला सराव करतो. हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेचा पट्टा आहे. अशी कुस्ती चालू आहे. कुस्तीला सुरुवात झालेली. फार मोठा दैदिप्यमान इतिहास या मैदानावरती हिंद केसरी महान भारत केसरी पैलवान रोहित पटेल लढून गेले. डबाल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील या मैदानावरती लढले. या मैदानावरती हिंद केसरी मारुती भाऊ मानेंची कुस्ती झाली. या गावामध्ये मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे अप्पांची कुस्ती झाली. कुस्ती सम्राट युवराज पाटील यांची कुस्ती झाली. महाराष्ट्र केसरी समाधान घोडके यांची कुस्ती झाली. कुस्ती सम्राट असलम काजी यांची कुस्ती झाली. या महाराष्ट्रातल्या कुस्ती क्षेत्रातली फार मोठी नावजिक नाव. गणपत आंदळकर आबांची कुस्ती झाली. या मैदानावरती हिंद केसरी गणपत आंदळकर आबा. दिवस निघून जातात, आठवणी मनात राहतात, पण त्या आठवणींना उजाळा 2025च्या यात्रेच्या निमित्तानं दिला. या कोल्हापूर जिल्ह्याचे नेते महादेवरावजी महाडिक आप्पा,
मगाशी मैदानला आले होते. राजश्री शाहू राजानंतर या कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या कुस्तीला ज्यांनी आश्रय दिला ते महाडिक घराणं, कुस्तीवर नितांत प्रेम करणार महाडिक घराणं. आज अमल महाडिक साहेब कोल्हापूर जिल्ह्याचे, दक्षिण कोल्हापूरचे विद्यमान आमदार आहेत. त्याचबरोबर धनंजय उर्फ मुन्ना महाडिक साहेब एकेकाचे महान मल्ल खासदार आहेत. याच लाल मातीनं महाडिक घराण्याला दिल दिलं, धाडस दिलं, लढण्याची ताकद दिली. म्हणून या यात्रेचा 30 ते 35 लाख रुपयाचा खर्च अख्ख्या फॅमिलीने उचलला. 1 रुपयाची वर्गण करू दिली नाही गावात. असं महाराष्ट्रातलं एकमेव गाव सरपंच आहे. रोज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर मैदान फिरतोय. 1 रुपया वर्गणी न करता एवढा मोठा कार्यक्रम. ओ हो, आणि महारुद्रचा कब्जा घेतला शुभमने. शुभम शिदनाळे, या शुभम शिदनाळेने पुण्यात फार मोठी कीर्तिमानी केली. हिंदू गर्जना केसरी कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेख वरती विजय मिळवणारा हा शुभम शिदनाळे भविष्यातले दोन्ही महाराष्ट्र केसरी आहेत. परवा शिवराज हा सावर्डे बुद्रुक मध्ये संदीप मोठे बरोबर हा महारुद्र कालेलची कुस्ती झाली. हो, तिथं अतिशय चांगली कुस्ती झाली. त्याच्या वनवटीला लागलं, हा ते टाके पडले होते, त्याच्यावर जोर पडला, रक्त आलं. ती कुस्ती चांगली झाल्यामुळे प्रेक्षकांनी ती सोडवली. बरोबर. आणि मी आज त्याला विचारलं तुझी तयारी आहे का, तर सर म्हणला मी कुस्ती करणार, माझे काही दुखापत असेल तर मी तिकडे लक्ष देणार नाही. त्याचबरोबर शुभम शिदनाळे हो मुरगुड मध्ये स्पर्धा चालू आहे. हो, मुरगुडला स्पर्धा चालू आहेत त्या कोल्हापूर जिल्ह्यात. ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये 2 कुस्त्या खेळून तो इथं पोहोचलेला आहे. वा, टाळ्यांच्या गजरात त्या दोघांचंही आपण स्वागत करायचं आहे. बरोबर. खऱ्या अर्थानं कुस्ती क्षेत्रात हजर जबाबी व्यक्तिमत्व जर असेल राम सारंग सरांसारखं तर पैलवान फार मोठा प्रतिसाद देतात. आणि कुस्ती क्षेत्रात हजर जबाबी व्यक्तिमत्व पुढे नसेल तर टिंगल टवाळी होती. सारंग सर बरोबर आहे का? हो बरोबर आहे. हा, कारण आम्ही रोज याच बाजारात आहे. या अस्वलाच्या खोडी दरवर्षालाच माहिती. या ठिकाणी युवराज हा, विशाल कनेरे पाटील वकील या ठिकाणी उपस्थित झालेत. वा, त्यांचंही स्वागत आहे. धन्यवाद वकील साहेब. आणि नंबर 1 ची कुस्ती चालू आहे. या मैदानचं खास आकर्षण असणारे शबास. आणि 2 पैलवान आमने सामने लढायला लागलेले आहेत. 230 किलो वजन आहे दोघांचं. कब्जा घेतलेला आहे महारुद्र काळेलचा शुभम शिदनाळेनी. दोघांच्या लांगासारखे आहेत, वजनासारखे आहेत. थोडासा फरक आहे फक्त, तब्येतीसारखे आहेत. कष्ट आहे कष्ट. युवराज कब्जा घेतला शुभमने. बोला सर. ते गुडघ्याची जर महत्व सांगा. आणि मानवर गुडघा मानावरती गुडघा ठेवलेला आहे. 130 किलो वजन पडलेला आहे. ज्याचं त्यांनी जे ते सोसावं. फोटोग्राफर पुढे येऊ नका, लाईव्ह चालू. वाहेगुरु वाहेगुरु. शुभम शिदनाळे विजय. हलगी. अतिशय शांततेत कुस्ती मैदान पार पाडल्याबद्दल तमाम कुस्ती शौकीन सर्व पैलवान मित्र, वस्ताद मंडळी सर्वांचं मनपूर्वक आभार. बाबू मोहिते इचलकरंजी यांच्या मनाला आनंद वाटून कुस्तीची कॉमेंट्री अतिशय चांगली झाली. त्याबद्दल मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्या वाणीचं कौतुक करून मला 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मेरा आवाज मेरी पहचान आहे. माझा आवाज हीच माझी ओळख आहे. माझ्या